नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. भारतातल्या विमान अपघातांची सध्याची काय स्थिती आहे यावर. आपल्याकडे एक माहिती आहे जी 26 जून 2025 पर्यंतची अपडेट देते. हो. आणि यात एक मोठा दावा आहे की म्हणजे या तारखेपर्यंत तरी भारतात अलीकडे अशी कोणती मोठी जी सगळीकडे बातमी होईल अशी विमान दुर्घटना झालेली नाही. हो, आणि हा मुद्दा महत्वाचा आहे. व्यापकपणे नोंदवली गेलेली नाही. म्हणजे याचा अर्थ असा नाही की काहीच घडलं नाही. माहिती असं सुचवते की कदाचित काही छोट्या स्थानिक घटना असतील किंवा जुन्या बातम्या परत आल्या असतील किंवा काही गैरसमज असेल. पण अशी मोठी ज्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घ्यावी लागेल अशी दुर्घटना अलीकडे नाही आहे. अच्छा, हे ऐकून जरा म्हणजे हायसं वाटतं. पण विमान म्हटलं की सुरक्षिततेचा विचार येतोच. या माहितीत भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा म्हणजे DGCAचा उल्लेख आहे. तर जरी मोठी बातमी नसली तरी पडद्यामागे DGCA सारखी यंत्रणा काम करतेय असं म्हणायचं का? अगदी बरोबर. DGCA म्हणजे फक्त एक नियामक संस्था नाहीये. आपल्या स्रोतानुसार त्यांची भूमिका खूपच महत्वाची आहे. कोणतीही घटना, अगदी किरकोळ वाटणारी सुद्धा, तिची सखोल चौकशी करणं ही त्यांची जबाबदारी आहे. सखोल चौकशी म्हणजे नक्की काय? म्हणजे असं वरवरचं नाही. यात अनेकदा फ्लाईट डेटा रेकॉर्डर, ज्याला FDR म्हणतात, किंवा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर CVR, तर या साधनांची तपासणी असते. यातून घटनेमागची तांत्रिक कारणं किंवा अगदी मानवी चुका काय होत्या याच्या मुळाशी जाता येतं. म्हणजे DGCA फक्त घटना झाल्यावर प्रतिक्रिया देत नाही? नाही, ते त्यातून शिकून भविष्यातले नियम, प्रक्रिया कशा सुधारायच्या यावरही भर देतात. अच्छा. हो, चौकशीचा उद्देश केवळ कोण दोषी आहे हे ठरवणं नसतो, तर भविष्यात असं काही टाळण्यासाठी काय करता येईल हे शोधणं असतो. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे बरं का. हो ना. आता माहितीमध्ये जो फरक सांगितलाय, मोठी दुर्घटना आणि किरकोळ घटना, तो महत्वाचा वाटतो. हो, अगदी त्यावर बोलूया. मोठी व्यापकपणे नोंदवलेली दुर्घटना नाही, हे ठीक आहे. पण मग या किरकोळ घटना, त्यांचं काय? त्यांचं महत्त्व कमी आहे का? नाही, अजिबात नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक घटना महत्वाचीच. फरक असतो तो बातमी होण्यात आणि त्याच्या परिणामांमध्ये. मोठी दुर्घटना म्हणजे सहसा जीवितहानी किंवा विमानाचं मोठं नुकसान, ज्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातमी होते. बरोबर. आणि किरकोळ घटना म्हणजे समजा लँडिंग वेळी टायर फुटलं किंवा पक्षी धडकला विमानाला, बर्ड स्ट्राईक म्हणतात त्याला, किंवा टर्ब्युलन्समध्ये प्रवाशांना थोडी इजा झाली. यांची नोंद होते. DGCA चौकशी करू शकते, एअरलाईन्स पण कारवाई करतात. पण त्या मोठ्या बातम्या होत नाहीत नेहमी. पण मग सामान्य माणसाच्या मनात जी सुरक्षितेची भावना असते त्यावर याचा परिणाम होत असेल ना? कारण त्यांना फक्त मोठ्या बातम्याच कळतात सहसा. बरोबर पकडलंय तुम्ही. इथेच माहिती आणि लोकांची समजूत यात फरक असू शकतो. जर मोठ्या दुर्घटनांची बातमी नसेल तर लोकांना वाटू शकतं की सगळं अगदी 100% सुरक्षित आहे. पण खरं तर विमान वाहतूक उद्योग सतत या किरकोळ घटनांमधून शिकत असतो, सुधारणा करत असतो. आपल्या स्रोतात हेही म्हटलंय की नक्की कोणती घटना, कधी, कुठे, कोणत्या एअरलाईनची, असे तपशील असल्याशिवाय ठोस निष्कर्ष काढणं अवघड आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय काढायचा? आपण काय लक्षात ठेवायचं यातून? महत्त्वाचे मुद्दे म्हणजे 1. दिलेल्या तारखेपर्यंत म्हणजे 26 जून 2025 पर्यंत कोणतीही मोठी अलीकडची दुर्घटना व्यापकपणे समोर आलेली नाही. बरोबर. 2. किरकोळ घटना किंवा जुनी माहिती कदाचित चर्चेत असू शकते. हो, ती शक्यता आहे. आणि 3. DGCA नावाची एक यंत्रणा आहे जी प्रत्येक घटनेची चौकशी करते आणि सुरक्षिततेसाठी सतत प्रयत्नशील असते. अगदी. आणि यातून हेही दिसतं की विमान वाहतुकीसारख्या क्षेत्रात अचूक आणि वेळेवर माहिती मिळणं किती महत्वाचं आहे. केवळ बातम्यांवर अवलंबून न राहता अधिकृत माहिती, चौकशी अहवाल यांचं महत्त्व खूप जास्त आहे. एक सुरक्षितेची यंत्रणा कार्यरत आहे हे यातून स्पष्ट होतंय. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत चित्र दिलासादायक आहे. पण तरीही सतत लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मोठी दुर्घटना नसणं हे नक्कीच चांगलं आहे. पण त्यामागे DGCAचं सततचं काम आणि या किरकोळ घटनांमधनं घेतलेले धडे पण महत्त्वाचे आहेत. हो, नक्कीच. आणि जाता जाता एक विचार येतो मनात. आपण पाहिलं की अधिकृत चौकशी, अहवाल हे महत्त्वाचे आहेत. पण जेव्हा अलीकडे मोठ्या दुर्घटना घडलेल्या नसतात, तेव्हा लोकांच्या मनात सुरक्षिततेबद्दलची जी भावना किंवा समजूत, परसेप्शन, ती नक्की कशामुळे तयार होते?
ती फक्त अधिकृत माहितीवर अवलंबून असते की माध्यमांमधून काय येतंय किंवा काय येत नाहीये किंवा सोशल मीडियावर काय चर्चा चालली आहे किंवा अगदी आपले स्वतःचे प्रवासाचे अनुभव, हे घटक त्या भावनेला जास्त आकार देत असतील का? म्हणजे अधिकृत आकडेवारी आणि लोकांच्या मनातील सुरक्षिततेची भावना यात फरक असू शकतो का? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.